हाय, हॅलो, नमस्कार. मी क्रांती. माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि पहिल्यांदाच सांगते, प्लीज बॅकग्राऊंड साऊंड इग्नोर करा, बिकॉज आज आषाढी एकादशी आहे. सो आमच्या सोसायटीमध्ये थोडे काही छोटे मोठे कार्यक्रम चालू आहेत, तर त्याचा आवाज येतो थोडा. आणखी तेच सांगायचं होतं स्टार्टिंगला. तर आजचा ब्लॉग असणार आहे अक्कलकोट दर्शनाचा. मी लास्ट वीकमध्ये अक्कलकोटला गेलेले स्वामींच्या दर्शनाला, जो की माझा योग 2 वर्षानंतर बनला होता स्वामींच्या दर्शनाचा. मी 2 वर्ष ट्राय करत होते जाण्याचा, प्लॅन बनायचा, पण काही ना काहीतरी कारणं यायचीच मध्ये, आणि तो मग प्लॅन आमचा कॅन्सल व्हायचा. तर फायनली ह्या वर्षी तो योग आला अक्कलकोटला जायचा. खूप छान वाटलं स्वामींचं दर्शन घेऊन. जेव्हा मी पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये गेले तेव्हा इतकं असं बरं वाटलं. जाताना तर ऑलरेडी एक्सायटेड होतेच मी, की फायनली मला जायचं होतं जिकडे तिकडे मी आज चालली आहे या गोष्टीमुळे. तर मग आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण अक्कलकोट दर्शन म्हणजे मी दाखवेन, जे काय मी शूट केलेलं आहे ते. खूप छान दर्शन पण झालं. गर्दी होतीच, पण आम्ही स्टे केलेला त्या दिवशी. सो आम्ही ऑलमोस्ट एका दिवसात 3 वेळा दर्शन घेतलेलं स्वामींचं रविवारच्या दिवशी. आणि ती खूप गोष्ट अशी छान वाटत होती, की आपल्याला खूप मनासारखं दर्शन झालेलं आहे. आणि खूप वेळ त्या मंदिरामध्ये आम्ही बसून होतो. खूप छान दर्शन झालं. खूप छान मस्त ही आमची ट्रीप झाली. तर मग आजच्या या व्लॉगमध्ये मी सगळं सांगेनच तुम्हाला, की कसं काय आम्ही केलं, कुठे कुठे फिरलो, अक्कलकोटमध्ये अजून काय काय बघितलं. तर मी ह्या व्लॉगमध्ये सगळं तुम्हाला सांगेनच. त्यानंतर मी इतका लेट व्लॉग पोस्ट करण्याचं रिझन हे की माझी तब्येत पूर्ण डाऊन होती लास्ट वीकपासून. म्हणजे मी अक्कलकोटवरून आले, त्याच्यानंतर माझा पूर्ण घसा बसला होता, क्लायमेट चेंज झालं होतं, सगळ्या गोष्टी होत्या. तर त्यामुळे आणि मला ह्या व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर द्यायचा होता, जे की मी क्लिप शूट केलेला, आम्ही कुठे गेलेलो, काय फिरलो ह्यासाठीचा. सो तर ते राहून गेलं, आणि म्हणून इतका लेट झाला हा व्लॉग पोस्ट करायला. ठीक आहे, इथून पुढचे व्लॉग जे काय असतील तर ते मी टाईम टू टाईम अपलोड करत जाईन. जे पण काही आपले फॅमिली मेंबर्स आहेत, थोडेच आहेत, पण जे कोणी आहेत ते जेन्युइन आहेत असं मला वाटतं. सो मी त्यांच्यासाठी हा व्लॉग पोस्ट करते. आणखी अजून आपली यूट्यूब चॅनल इतकी बिल्डअप नाही झालेली, बट हळूहळू नक्कीच होईल. आणखी मलासुद्धा तुमच्यासोबत कनेक्टेड राहायला आवडेल. तर असंच सपोर्ट करा. आणि माझा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तर आमचा प्रवास स्टार्ट झाला होता आणि आम्ही ट्रेननं चाललेलो. आमची दुपारी 3ची ट्रेन होती आणि आम्ही 10ला पोचणार होतो रात्री. तर ट्रेनचा प्रवास तोही मैत्रिणींसोबत, हाही फर्स्ट टाईमच होती माझी आणि त्यांचीसुद्धा. कारण की ह्याच्या आधी मी फक्त फ्रेंडसोबत नव्हतीच कधी फिरायला गेले. जे काय असेल ते फॅमिलीसोबतच जे काय असेल ते फिरणं व्हायचं. तर हा अनुभव खूप वेगळा होता. फक्त फ्रेंड्स जाणं आणखी फॅमिलीसोबत जाणं खूप वेगळा अनुभव असतो. दंगामस्ती करत आमचा पूर्ण प्रवास झाला आणि आम्ही बघता बघता अक्कलकोटलासुद्धा पोचलो. हे कधी कळालंच नाही. इथे अक्कलकोटला आम्ही पोचल्यानंतर हॉटेलला चेक इन केलं आणि मग आम्ही जेवायला डिरेक्टली गेलेलो. जेवण झाल्यानंतर मग परत जे मंदिरचा एरिया आहे, तर तो मंदिरच्या एरियामध्ये आम्ही थोडंसं फेरफटका मारला, म्हणजे कुठे काय आहे हे समजायसाठी. कारण की माझी फर्स्ट टाईम होती. माझी अजून एकटी मैत्रीण होती, तर ती ऑलरेडी जाऊन आलेली, तर तिचं आम्हाला दाखवत होती सगळं की इथे हे आहे. तर असं सगळं आम्ही फिरत होतो तिथे, म्हणजे जे काही मंदिराच्या जवळचं असतील. त्याच्यानंतर इकडे अन्नछत्र आहे, ही जी मूर्ती आहे ती अन्नछत्राच्या इथे आहे. तर इथे थोडा फिरलो आम्ही. त्याच्यानंतर मग खूप कंटाळलेलो आम्ही ॲक्च्युली, कारण की पूर्ण 3 ते 10 म्हणजे ऑलमोस्ट 5 ते 6 तासांचा प्रवास झालेला. आणि इथे आमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच असेल की आम्ही किती कंटाळलो होतो. कधी एकदा झोपेन असं वाटत होतं. आम्ही जी रूम घेतलेली ती मंदिरपासून 2 ते 3 मिनिटांच्या अंतरावरच होती. आणि पाऊस पण भरपूर पडून गेलेला, तर खूप चिखल पण झालेला मंदिरच्या समोर. आणि ते तुम्हाला दिसत असेल की रोडवर किती पूर्ण ओलं झालं होतं. आणि मंदिरच्या इथे तरी खूप चिखल झाला होता, कारण की थोडी माती किंवा
जास्त ये जा केल्यामुळे ना खूप चिखल झाला होता. आणखी तसंच मग आम्ही तिथूनच मनकडे गेलो. आणखी हे सकाळचं थोडं मी जातानाचं शूट केलेलं. आम्ही सकाळी 4:15ला चाललेलो आणि ही गर्दी बघताय तुम्ही. पहाटे काकड आरतीला ही गर्दी होती. खूप म्हणजे खूप गर्दी होती. आणखी लेडीजच्या लाईनमध्ये इतकी चेंगराचेंगरी होत होती, खूप भयंकर. त्या बाजूला इथे सुद्धा आम्ही थोडा वेळ थांबलो, फोटो वगैरे काढले. आणखी मग नंतर आम्ही रूमला गेलो. नंतर मग आवरून परत आम्ही गुरुमंदिर जे आहे म्हणजेच की बाळप्पांचा वाडा, तर आम्ही तिकडे चाललेलो. आता जातानाचा हा रोड वगैरे तर नवीनच होतं सगळं. आम्ही मॅप लावूनच सगळं तिथलं एक्सप्लोअर करत होतो, जी जी काही ठिकाणं आहेत ती. जिथे पण फिरायला जातो तर तिथली आपल्याला आधी थोडीशी माहिती हवी, बिकॉज तिथे गेल्यानंतर मग ते आपल्याला अजून छान गोष्टी समजतात की हे कशासाठी आहे किंवा हे कुठे आहे, कसं काय, त्याच्यामागची हिस्ट्री वगैरे थोडी माहिती होते आपल्याला. तर इथे फिरायसाठी ऑटो वगैरे खूप आहेत, म्हणजे चोळप्पांचा वाडा असेल, मंदिर असेल किंवा हे गुरुमंदिर. तर आम्ही वॉकिंग डिस्टन्सवर होतो, तर आम्ही चालतच फिरत होतो सगळा तिथला एरिया. चालत फिरल्यानंतर अजून थोडं काही गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतात किंवा अजून काही माहिती होते. तर मग इथे आम्ही गुरुमंदिरच्या इथे आलो होतो आणि इथे आल्यानंतर समोरच एक मोठं पिंपळाचं झाड आहे. आणखी हे झाड एवढं मोठं पसरलेलं आहे की पूर्ण त्याची सावली सगळीकडे पसरते, एवढं मोठं ते पिंपळाचं झाड होतं. त्यानंतर मग आम्ही मंदिरात जायला निघालो, म्हणजे मठ आहे तो तिथे. तर हे तुम्हाला बॉक्स दिसत असतील, तर जे ऑलरेडी अक्कलकोटला जाऊन आलेले तर त्यांना तर माहितीच असेल हे असं का केलं. तर जे हे हायलायटेड केलेले बॉक्सेस आहेत, तर यामध्ये स्वामींचे पायांचे ठसे उमटलेले आहेत असं बोलतात. म्हणजे आहेत काही काही फरशांवरती, आम्ही बघितलेत सुद्धा. तर ह्यामागची कहाणी अशी होती की जेव्हा ह्या मठाचं किंवा ह्या वाड्याचं रिनोव्हेशनचं काम चालू करणार होते तिथले जे कोण मुख्य आहेत ते, तर ह्या फरशा वगैरे आहेत तर त्या चेंज करायच्या होत्या. आणि जेव्हा जे कामगार होते जे काम करायला आलेले, तर त्यांनी कामाला सुरुवात पण केलेली, पण त्यांना 1-2 फरशांवरती असे पायांचे ठसे दिसले. तर मग त्या लोकांना ते बोलले तिथल्या की असे असे पायांचे ठसे आहेत आणि ती फरशी ठेवायची आहे की तर ती पण काढून टाकायची आहे. तर मग त्याच्यानंतर मग तिथले जे ग्रामस्थ आणि मुख्य जे होते, तर त्यांनी येऊन पाहिलं. थोडी विचारपूस केल्यानंतर मग असं झालं की ते स्वामींचे पायांचे ठसे आहेत. सो त्यांनी मग ते सगळं काम थांबवलं. मग परत त्याचं काही रिनोव्हेशन नाहीच झालेलं. ह्या बेडवरती स्वामी बसायचे जेव्हा ह्या मठामध्ये यायचे त्यावेळेला. तर इथे आम्ही बघत होतो सगळीकडे की काय आहे, कसं आहे. तर मग ही बघून झाल्यानंतर समोरच हा जो बॉक्स आहे, तर ह्या बॉक्समध्ये मी झूम केलं आहे. आय थिंक थोडंसं तुम्हाला दिसेल की नाही मी बी नाही माहिती. तर इथे हा पायाचा ठसा आहे. आणखी मग इथेच वरच्या साईडला बाळप्पांची समाधी आहे आणि समाधीच्या वरती स्वामींनी ज्या बाळप्पांना पादुका दिलेल्या तर त्या पूजलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग आम्ही इथे दर्शन वगैरे घेतलं. इतकी काही गर्दी नव्हती या मठामध्ये, पण नॉर्मली ये जा म्हणजे लोकांची होतीच, ये जा थोडे थोडे असे येत होतेच. तर त्याच्यानंतर मग इथे जेवण पण होतं, महाप्रसाद पण. मग आम्ही महाप्रसाद घेतला तिथे आणि मग नंतर परत आम्ही चोळप्पांच्या मठाकडे जायला निघालो. तिथून 1 किलोमीटरचा डिस्टन्स होता, म्हणजे बाळप्पांचा मठ ते चोळप्पांचा मठ. तर चोळप्पांच्या मठाच्या इथे काय आहे की स्वामींची ॲक्च्युअल समाधी तिथे आहे चोळप्पांच्या मठामध्ये. तर ती पण आपण पुढे मी घेतलेलंच आहे थोडं शूट. तर आम्ही इथून चालतच फिरत होतो, सगळ्या गल्ल्या एक्सप्लोअर करत होतो, काय कुठे कसं काय काय आहे ते. तर अक्कलकोटमध्ये मला हे बघायला मिळालं की अजूनसुद्धा खूप जुनीच बांधकामं आहेत, म्हणजे की तुम्हाला दिसत असेल दगडी बांधकाम किंवा छोट्या छोट्या गल्ल्या, म्हणजे अजून इतकाही डेव्हलप नाही झालेला आहे तो एरिया. आणि इथले लोक असंही सांगत होते की त्यांच्याकडे 15 दिवसातून एकदा पाणी येतं आणि मग म्हणजे 1 दिवसच येतं 15 दिवसातून. तर मग ते लोक तेवढ्या पाण्यावर पूर्ण बाकीचे 14 दिवस सर्वाईव्ह करतात. तर इथे आम्ही चोळप्पांच्या मठाच्या इथे आलेलो. इथे पण खूप गर्दी होती, तुम्ही बघतायच इथे लाईन किती लागलेली ती. मग आम्ही लाईनला थांबलेलो. ऊन तर इतकं प्रचंड होतं त्या दिवशी आणि भर दुपारी आम्ही निघालेलो.
लाईनमध्येच ऑलमोस्ट आमचा जवळजवळ अर्धा पाऊण तास गेलेला. इतका वेळ आम्ही लाईनमध्ये थांबलेलो आणि पूर्ण कंटिन्यू ऊन लागत होतं जितका वेळ पण आम्ही थांबलेलो तिथे. तर हा मेन गेट आहे. इथे अलाउड नव्हतं फोटोशूट वगैरे करायला किंवा कॅमेरा ऑन करायला. तर मग मी छोट्या क्लिप्स काढलेल्या आहेत जितक्या मला पॉसिबल होत्या तेवढ्या. तर हा मठाचं असं आहे की स्वामींनी इथे स्वतः एक मठ बांधलेला किंवा मंदिर टाईप बांधलं होतं, जे की तुम्हाला समोर इथे दिसत असेल. हे दगडी बांधकाम होतं, तर ते स्वामींनी सांगून बांधवून घेतलेलं तेव्हा. ह्या मंदिरात म्हाळसा, खंडोबा आणि बाणाई, आणखी अजून एक मयुरेश्वर गणपती म्हणून आहे, तर त्यांची स्थापना स्वामींनी केलेली आहे. आणि त्यानंतरच मग त्याच्या खालती स्वामींची जी काही समाधी आहे तर त्याच्या खालती आहे. खालती एक तळघर आहे आणि त्या तळघरात स्वामींचा देह आहे असं बोलतात. तर हा इकडे ॲक्च्युअल चोळप्पांचा वाडा होता, म्हणजे जिथे चोळप्पा राहायचे किंवा जिथे स्वामी पहिल्यांदा आले होते, तर तो हा इकडे वाडा आहे. आणि ह्या वाड्यातसुद्धा त्यांच्या भरपूर काही काही गोष्टी आहेत, जसं की त्यांचा मापदंड आहे जे स्वामी यूज करत होते ते. त्यांचा अंघोळीचा हंडा वगैरे आहे, म्हणजे जो पितळेचा असतो तो. तर इथे पण भरपूर अशी गर्दी झाली होती आम्ही गेलेलो तेव्हा, कारण इथे एक गणपतीचं मंदिर आहे आणि तो गणपती स्वयंभू आहे. म्हणजे त्यानंतर ही विहीर जी आहे, तर या विहिरीचं नाव आहे कुशाग विहीर. आणखी ह्या विहिरीला पाणी नव्हतं, म्हणजे पूर्ण ती कोरडवाहू विहीर होती. तर मग ह्या विहिरीला स्वामींनी पाणी आणलं होतं. तर ह्याच पाण्याचा उपयोग स्वामींचा अभिषेक करायला किंवा जे काही मंदिरात काम असेल किंवा जे पण आपण अभिषेक वगैरे घालतो त्याच्यासाठी ह्याच पाण्याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर मग आम्ही तिथून बघून आतल्या काही गोष्टी होत्या, तर तिथून आम्ही परत बाहेर निघालो रूमकडे जाण्यासाठी. तर इथून आम्ही जाणार होतो पॅलेस बघायला. तर मग इथे काही थोडी खरेदी केली, काही काही गोष्टी घ्यायच्या होत्या, तर आम्ही तिथून घेऊन मग रिटर्न जायला निघालो. इतकं ऊन होतं त्या दिवशी, असं वाटतसुद्धा नव्हतं की पाऊस पडून गेला आहे किंवा काही. आदल्या रात्रीच इतका पाऊस पडलेला की पूर्ण चिखल होऊन गेलेला आणि दुसऱ्या दिवशी इतकं कडक ऊन होतं. तर मग आम्ही इथे जायला निघालेलो. आम्हाला खंडोबा मंदिरमध्ये पण जायचं होतं, पण थोडा टाईमचा इश्यू होत होता, तर मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. तर आम्हाला तिथेसुद्धा जायचं होतं, म्हणजे की पहिल्यांदा स्वामी तिथे आलेले खंडोबाच्या मंदिरमध्ये. तर आम्ही थोड्या गोष्टी अशा बघून ठेवलेल्या की आपल्याला ही ठिकाणं बघायची आहेत, पण टाईम थोडा कमी होता, सो आम्ही ते स्किप केलं आणि मग इथून डायरेक्टली आम्ही तो पॅलेस बघायला गेलो. तर अजूनसुद्धा अक्कलकोटमध्ये काही काही ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे. इतका पण काही डेव्हलप एरिया नाही आहे अक्कलकोटचा. नॉर्मल जसं गाव एकदम खेडं असतं त्या टाईपमध्येच अजूनसुद्धा आहे. तिथली लोकवस्तीसुद्धा तशीच आहे. इतकी पूर्ण सिटी टाईप किंवा असं नाही आहे, म्हणजे देवस्थान आहे म्हणून. तर आम्ही इथे उन्हातून फिरत होतो, त्यामुळे एवढा कंटाळा आलेला. ऊन तर प्रचंड लागत होतं. मग नंतर आम्ही इथे चालतच फिरत होतो, सो अजून थोडासा कंटाळा आलेला. नंतर मग इथे आम्ही हा पॅलेस बघायला गेलेलो. या पॅलेसमध्ये इतकं काही नव्हतं बघण्यासारखं, जितकं की कोल्हापूरमध्ये न्यू पॅलेसला बघायला मिळेल. थोडं हे बघून झाल्यानंतर मग आम्ही रिटर्न रूमला जायला निघालेलो. रूमला गेल्यानंतर मग परत थोडं आवरलं, फ्रेश झालो आणि मग मंदिरमध्ये गेलेलो. तर मंदिरमध्ये भजन चालू होतं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जितके पण लोक बघतायत त्यांना सांगते आहे. आणखी अशा प्रकारे आमच्या अक्कलकोटची ट्रिप खूप छान झाली, खूप मनासारखी झाली. आणखी अजून बघू, अजूनसुद्धा नेक्स्ट प्लॅन आहेत आमचे फ्रेंड्ससोबतचे, की आपल्याला इकडे जायचं तिकडे जायचं. जसं मी कुठेही जाईन किंवा जिकडे आमची ट्रिप असेल, काहीही प्लॅन होईल तर ते तर तुमच्यासोबत शेअर करेनच. जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग आणि लवकरच भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. मी सुद्धा खूप ट्राय करेन की थोडं
अजून लवकर ब्लॉग पोस्ट करायचे, कारण की आता थोडा खूप गॅप घेते मी, बिकॉज मला लाँग व्हिडिओ अपलोड करायला किंवा शूट करायला नाही होत आहे. थोडं ऑफिस शेड्यूल असल्यामुळे धावपळ असते. सकाळी उठल्यानंतर आवरून ऑफिसला जायची आणि ऑफिसवरून आल्यानंतर इतका कंटाळा आलेला असतो की पूर्ण एनर्जीच डाऊन झालेली असते. सो तरी पण मी आत्ता तुमच्यासाठी का होईना पण थोडं एनर्जेटिक राहून अजून व्हिडिओ शूट करायचा ट्राय करेनच. तर थँक्यू, असाच सपोर्ट करा. आणखी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.